नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. एसटी महामंडळाचा गलाधान कारभार, कोरेगावात प्रवाशांची भर उन्हात वरात, मेढा आगाराचा अजब कारभार. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाला समस्यांचे चांगलेच ग्रहण लागले असून ऐन प्रवासी हंगामात बसेस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी सकाळी कोरेगावात मेढा आकाराची मेढा पंढरपूर बस अचानक बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात वरात काढावी लागली. एकूणच विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मेढा आगाराला सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने नवीन बसेस देण्यात आल्या. मात्र या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर पाठवण्याऐवजी नेते मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे वापरल्या जात आहेत. शनिवारी सकाळी MH14 BT 4587 ही बस मेढ्याहून सातारा मार्गे पंढरपूरला निघाली होती. कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृह बस थांब्यावर अचानक ती बंद पडली. चालकाला नेमके कारण समजू शकले नाही. त्यानंतर चालक आणि वाहकाने प्रवाशांना उतरून भर उन्हात अन्य बसेसमधून पाठवून देण्याचे काम केले. त्यानंतर सदर बस कोरेगाव आगारातील कार्यशाळेत दुरुस्तीसाठी नेण्यात आली. तिथे देखील सापत्य वागणूक मिळाल्याने लवकर दुरुस्तीचे काम झाले नाही. एकूणच प्रवाशांचे हाल होत आहेत. या संदर्भात मेढा आणि कोरेगाव आगारात संपर्क साधला असता संबंधित अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे नेमकी तांत्रिक माहिती मिळू शकली नाही. महिलांविषयक दाखल होणाऱ्या तक्रारींवर पोलीस दलाने तात्काळ कारवाई करावी, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश. सातारा जिल्हा पोलीस दलाची घेतली बैठक. सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिलांकडून येणाऱ्या मानसिक त्रास, छेडछाड, हुंडाबळी किंवा अन्य स्वरूपाच्या तक्रारींना पोलीस दलाने तात्काळ आणि गांभीर्याने प्रतिसाद दिला पाहिजे. अशा तक्रारी संवेदनशीलपणे हाताळून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या शिवतेज सभागृहात मंत्री देसाई यांनी शनिवारी सकाळी 10:30 वाजता सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक तुषार जोशी तसेच जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. महिला पथदर्शी प्रकल्प हा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवला गेला पाहिजे. महिलांच्या समस्या आणि तक्रारी हळूवारपणे ऐकून त्यावर तत्पर उपाययोजना होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात सध्या चांगल्या पावसामुळे कास पठार, ओझरडे, सडा वाघापुरी, धबधबा यासारख्या पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी होत आहे. अशा ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, पर्यटकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी पोलिसांची योग्य ती तैनाती करण्यात यावी, असे निर्देश मंत्री देसाई यांनी दिले आहेत. पोलीस दलाला जिथे जिथे सहकार्याची गरज भासेल तिथे पालकमंत्री म्हणून माझं पूर्ण सहकार्य राहील. कायदा आणि सुव्यवस्था आणखी सक्षमपणे राखण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. पोलीस दलाने आपल्या कार्याची उंची वाढवावी असा माझा आग्रह आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शशिकांत महावरकर यांनी मार्गदर्शन केले. तुषार जोशी यांनी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. कराड उत्तर मतदारसंघामध्ये वन विभागाच्या परवानगीमुळे अडलेली रस्त्यांची कामे मार्गी लागणार, पालकमंत्र्यांनी थेट वन विभागाला दिले निर्देश. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये वन विभागाच्या परवानगीमुळे अडलेली रस्त्यांची कामे प्राधान्यक्रमाने हाती घेऊन पूर्ण करावी. सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी वन विभागाने देखील पुढाकार घ्यावा. आवश्यक त्या उपाययोजना करून रस्त्यांची सर्व कामे मार्गी लावावीत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पुढाकाराने सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वन विभागामुळे प्रलंबित असलेली रस्त्यांची कामे व अन्य विकास कामांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सकाळी 11 वाजता झाली. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार जोशी, जिल्हा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांच्या सर्व प्रशासकीय खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते. वडोली, निळेश्वर, शहापूर, अंतवडी, वराडे, कोरिवळे, जंगलवाडी, चोरे, साखरवाडी, गिरिजा शंकरवाडी, जायगाव, अंधेरी व पुनर्वसित डिचोली या गावातील रस्ते वन विभागाच्या परवानगीमुळे अडले आहेत. या रस्त्यांची कामे मार्गी लागल्यास पावसाळ्यात या गावातील लोकांचे जनजीवन सुरळीत होणार आहे, असे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी निदर्शनास आणून दिले. पालकमंत्री देसाई यांनी उपवनसंरक्षक
आदिती भारद्वाज यांच्याकडून वन विभागाच्या अडचणीबाबत माहिती घेतली, तसेच तातडीने या रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले। यावेळी विविध विकास कामांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली। कराड परिसरात वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या केंद्रांवर पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल। कराड तालुक्यातील विरवडे येथे जुनी पेपर मिल परिसरात वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस बेकायदेशीररित्या भरणाऱ्या समद मेहमूद अली पठाण याच्या केंद्रावर कराड शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली। या प्रकरणी शनिवारी सकाळी 10 वाजता रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून गॅस सिलेंडर, वजन काटा व गॅस भरण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे। पठाण हा ओगलेवाडी आणि विरवडे परिसरात वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस भरत असल्याची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली होती। उपाधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी विरवडे येथील जुनी पेपर मिल परिसरात छापा टाकून पठाण यांच्या केंद्रावरील 5 गॅस सिलेंडर, वजन काटा व यंत्रसामुग्री जप्त केली आहे। कराड शहर व परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरला जात असून पुरवठा विभागासह पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे। दुर्गम आणि डोंगराळ भागातील तेटली रस्त्यावर पुलाचे बांधकाम अपूर्ण, जनजीवन विस्कळीत। जावली आणि महाबळेश्वरच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील तेटली रस्त्यावर पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने एसटी बससेवा ठप्प झाली आहे। त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम मार्गी लावून दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी 10 वाजता केली आहे। जावली आणि महाबळेश्वर खोऱ्यातील ग्रामस्थ हे पावसाळ्यापूर्वी सर्व शिधा भरून ठेवतात। पावसाळ्यात त्यांचे जनजीवन विस्कळीत होते। तेटली हे मध्यवर्ती ठिकाण असून नेमकं याच ठिकाणी पुलाचे काम रखडल्याने ग्रामस्थांना फार मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी तातडीने या विषयात लक्ष घालून पुलाचे काम मार्गी लावावे अशी मागणी होत आहे। गेले 8 दिवस झाले पाऊस जास्त असल्यामुळे आणि इथे मुंबईकर अडकून पडलेले आहेत। ब्रिजचं काम चालू आहे, लोकांची परिस्थिती बेकार आहे। कम से कम बामणोली ते गोगवेला जायला लोकांना गाडी नाही आहे। परिस्थिती गंभीर असल्यामुळे लोक चालत जातात, पायी जातात। लोकांची परिस्थिती भरपूर बिकट आहे। तरी प्रशासनाने इकडे लक्ष द्यावं, ब्रिजचं काम करावं, लोकांच्या समस्या सोडवाव्या एवढीच विनंती करतो। आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त म्हणजे माणसांची गैरसोय असल्यामुळे माणूस बामणोलीला किंवा तेटलीला किंवा कोरगळला, गोगवेला जाऊ शकत नाही। सगळ्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे। तरी प्रशासनाने लवकरात लवकर हा ब्रिज पूर्ण करावा। इथं चालू झाली पाहिजे। एसटीमुळे सगळे मुंबईकर अडकून पडले। तिकडे सगळ्यांची परिस्थिती लय गंभीर झालेली आहे। लोकांना प्रायव्हेट गाड्या करून 1000-2000 रुपये सातारा द्यावे लागते ते। तरी प्रशासनाने लवकरात लवकर एसटी चालू करावी आणि मार्ग मोकळा करावा।